औरंगाबाद का ये नाम होगा। आज भी औरंगाबाद पूना से ज़्यादा रिजल्ट जेईई मेंस में रखता, पूना से, जबकि पूना के कंपैरिजन में मेरा कोई पॉपुलेशन नहीं है। हैदराबाद में हर साल टॉप 10 में हम कम से कम 5 बच्चे लाते हैं, कम से कम टॉप 10 में, किसी साल 6 बच्चा भी। भारत माता की जय, वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय। एक फोटो ले, ऐसा करो, ले लो तुम, पहले ले लो, मैं ले लूँ। बैन करके ले सकते। 2007 से Narayana has sown the seeds in Aurangabad. Narayana is an institute of national repute. Everyone knows who is present over here. But इस संस्था के बीआरओपन इस शहर में 2007 साल में हुए, और 2007 के बाद जो एजुकेशनल ग्राफ औरंगाबाद का बदला है, निश्चित ही रूप पूरे मराठवाड़ा, विदर्भ और खानदेश की शान औरंगाबाद बना है आईआईटी और नीट की प्रिपरेशन से। 2007 से लेके आज तक बोए हुए बीज से जो रोप तैयार हुआ, और उस रोप को आज वटवृक्ष में रूपांतरित करते हुए जिन्होंने अपने मेहनत, खून, पसीने से इसे सींचा, उन्हीं डॉक्टर मलिक सर का आज यह विशेष दिन बर्थडे के रूप हम सब मनाते हैं। वैसे सर को बर्थडे एंड ऑल ही डू नॉट बिलीव, मे बी थोड़ा सा उनकी इस इच्छा के खिलाफ में जाके कुछ तो कुछ सामाजिक रूप से हम इस दिन कार्य करते हैं और कुछ नई उम्मीद अपने भी पंखों में जान लाते हैं। उसी का एक छोटा सा स्वरूप आज ट्री प्लांटेशन, ब्लड डोनेशन के साथ साथ इस नारायणा टेक्नो स्कूल के कैंपस में वी हैव लॉन्च्ड जस्ट रिसेंटली द रेसिडेंशियल कैंपस फॉर 11th and 12th standard. Press and media is a very strong pillar of our nation. कोविड में हमने इनके रोल को बहुत नजदीक से देखा। जब पूरी दुनिया व्यस्त होती थी कि मुनीर भाई फेसबुक पे बताते थे शाहगंज में क्या पोजीशन है और कौन से गंज में कौन सी पोजीशन है, ये हमको घर बैठे दर्शन होते थे केवल फेसबुक, मीडिया, न्यूज़पेपर, इलेक्ट्रॉनिक चैनल्स के माध्यम से। एंड वी आर कीपिंग अवरसेल्फ अलर्ट तो नोइंग द सिचुएशन कि अब औरंगाबाद में तो आईआईटी और नीट की प्रिपरेशन को इट्स अ मिनी कोटा, यहाँ बहुत सारे लोग आते हैं और कई सैकड़ों बच्चे यहाँ पर आते हैं और अध्ययन करते हैं। बट पिछले साल भर की स्थिति को देखते हुए आज का पेरेंट परेशान है, अपने बच्चे को यहाँ भेजने महफूज नहीं महसूस कर रहा है, क्योंकि औरंगाबाद में एक ऐसी भी संस्था कोई नहीं है जिसका अपना खुद का कैंपस हो, जिसमें रेसिडेंस, जिसमें कॉलेज और जिसमें कोचिंग की परिपूर्ण व्यवस्था हो। तो ये पहल नारायणा ने डॉक्टर मलिक सर के अगुवाई में औरंगाबाद में करने का कल हमारे चेयरमैन डॉक्टर पी नारायणा सर ने इसे हरी झंडी दी, और हमने कल रात में जो बातचीत हुई वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से उसको आज के आज मूर्त रूप में इसीलिए परिवर्तित किया क्योंकि सर दिन महत्व का भी विशेष रूप होता है, और अच्छे दिन अच्छा काम करो तो कहते हैं ना, वेल बिगनिंग इज ऑलवेज अ हाफ डन।
तो इसीलिए आज इतने तड़का फड़की ताबड़तोड़ में ये ऐसा निर्णय हुआ और ये रेसिडेंशियल कैंपस का आज लॉन्चिंग यहाँ महापौर नंद कुमार जी घोड़ेले इनके करकमलों द्वारा, तनसुख जी झांगड़, डॉक्टर मलिक सर, पारस जी ओसवाल, प्रीतेश जी मुनोत, अमोल जी उपाध्याय। Thank you, sir. On behalf of all of us, sir, को आज बर्थडे के behalf of all request Ramon Reddy sir to welcome Amol Upadhyay. And he crossed 55 and he is serving Narayana organization as a director in Aurangabad for past 14 years, and he has given many IITians and NEET aspirants to the nation from Aurangabad, and he got almost 30 years of experience in teaching, and he is not only the director, he is a good mentor, he is a good physics faculty, and the students who got lessons from him, because physics is the deciding subject to get rank in IIT or NEET. So he is the reason behind all the top rankers which occurred from Aurangabad, and we are proud to say that all the top ranks produced till today from Marathwada are from Narayana Coaching Center, Aurangabad, in the direction of Malik sir. At the completion of 55 years, he is serving for Aurangabad in education, as a pioneer in education for past 14 years. So, on behalf of Malik sir's birthday, we are launching another feather to the cap of Narayana organization Aurangabad by announcing residential campus. We are very happy for that. Sir, once again, extend my hearty wishes to you on behalf of your birthday, and I hope as you have made a strong pillar for Narayana in Aurangabad, we will keep up under your guidelines and directions, and we make school, E-Techno school. Already we are successful. We launched Narayana E-Techno school in 2019 under guidelines of Malik sir. We produced very good result in recent Olympiad exams which will be conducted at the school level. The same initiation we will take in residential also sir under your guidance, and we will make it more successful with the support of all the staff members of Narayana family. Once again I wish you happy and prosperous and long life. Thank you. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून विद्येची देवता सरस्वती मातेला सुद्धा कोटी कोटी वंदन करून आजच्या या नारायण स्कूलच्या रेसिडेन्शियल कॅम्पसच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने ज्यांचा जन्मदिवस आज आपण साजरा करतोय असे नारायणाचे मराठवाड्यातील सर्वा ज्यांचे कादरानं शिक्षण क्षेत्रामध्ये नाव घेतलं जातं असे आदरणीय मलिक सर, आमचे परमस्नेही, आमचे मोठे बंधू बायसचे तनसुखजी झांबड साहेब, या ठिकाणी उपस्थित आदरणीय प्रिन्सिपल ताई आहेत, त्याचप्रमाणे पारसजी ओसवाल आहेत, लज्ञाजी आहेत, उपाध्यायजी आहेत, त्याचप्रमाणे मनोजजी आहेत, खास करून राममोहन रेड्डीजी, आमचे मित्र मुनीर भाई, शाळेतले सर्व या ठिकाणी उपस्थित शाळेची सर्व टीम, त्यात प्रिन्सिपल असतील, शिक्षक असतील, सर्व स्टाफ, लायन्स ब्लड बँकेचे सर्व
त्या ठिकाणी टीम, पत्रकार बंधूंनो, उपस्थित सर्व नारायणावर प्रेम करणारे बंधूंनो भगिनी, सर्वप्रथम नारायण स्कूलच्या या सुंदर अशा परिसरातील रेसिडेन्शियल कॅम्पसचं लॉन्चिंग झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि या स्फूर्त अशा उपक्रमाला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे जन्मदिवसाचं औचित्य साधून ज्यांनी या शाळेकरता फार मोठं योगदान दिलं, शाळा वाढवण्याकरता योगदान दिलं, असे मलिक सर यांना सुद्धा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मलिक साहब जो हजारों साल के दिनों 50,000 हैप्पी बर्थडे टू यू. रेड्डी साहब बार बार 55 कर रहे थे, लेकिन मैं दिल में कह रहा था कि 55 क्या है लेकिन दिल बचपन का है. लगते नहीं 55 के, क्योंकि कार्यक्रम के बाद में मैं जाकर पूछने वाला था मलिक सर आप कौन से चक्की का आटा खाते हो. इतना शार्प माइंड जिसको कहते हैं, ब्रेन जिसको कहते हैं, आज आप देखते हैं कि एक अच्छी स्कूल नारायण के माध्यम से जिनका निर्माण 2007 में हुआ और छोटंसं रोपटं लावल्याने त्याचा वटवृक्ष झाला. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतीचं पाऊल आज नारायणाच्या माध्यमातून शहर स्मार्ट शहराकडे वाटचाल करत असताना नारायणाच्या माध्यमातून एक फार मोठं वैभव, शिक्षण क्षेत्रामध्ये एक परिवर्तनाची लाट आपण ज्याला म्हणतो ती नारायणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहरामध्ये झालेली आहे. आणि त्याचाच आजचा एक आनंदाचा क्षण रेसिडेन्शियल स्कूलचं लॉन्चिंग असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आपण बघतोय की नारायणाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवले गेले. 2007 पासून प्रज्ञाजी ही नारायणा नसून देशाचे भावी नागरिक घडवणारी फॅक्टरी आहे. एक चांगला विद्यार्थी घडवणारी फॅक्टरी आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये देशाला चांगले दिवस आले, इतर याच्यामध्ये आले की नाही माहित नाही, परंतु एज्युकेशन याच्यामध्ये चांगले दिवस या देशाला आलेले. आज आपण बघतो की सुंदर अशी इमारत, प्रसन्न असं वाटतंय. कुठंतरी शिक्षण घ्यायला आल्यानंतर जे मानसिकता असते, जे शिक्षण घेण्याचे आकलन, ज्ञान घेण्याचे आकलन जे असतं, वाटतं परिसरावर डिपेंड असतं, त्या शाळेतल्या टीचर्सवर डिपेंड असतं आणि वाटतं स्वतःच्या मुलासारखं या ठिकाणी जीव लावून शिकवणारे टीचर्स तुमच्याकडे या सुद्धा आहेत. त्याचा सुद्धा मला एक सार्थ अभिमान या ठिकाणी. आणि विशेष अभिमान म्हणजे माझ्या एरियामध्ये ही शाळा आहे. सुरू केलं चांगलं झालं, परंतु माझा त्रास किती वेळ सांगता येत नाही, कारण माझ्याकडं दररोज कशा करता येतात. लॉकडाऊन चालू आहे, फीस वसूल करणार नका सांगू, पण तो लॉकडाऊन चालू आहे, शिक्षक कुठं बंद आहे. शिक्षणाचा धडा वाहतो, ज्ञानाचा धडा वाहत राहतोय. आजचं 1 वर्ष आपण जे अनुभवलंय, ज्या परिस्थितीतून आपण गेलो, तरी शिक्षण हे थांबलेलं नाही. ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक शिक्षकाच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून सुरू आहे. पालकांना कुठतरी वाईट वाटतंय, परंतु नाईलाज आहे. इतकं मोठं एस्टॅब्लिशमेंट मेंटेन करणं, इतकी मोठी व्यवस्था मेंटेन करणं, खरं तर मलिक सर कौतुक करायला पाहिजे. इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण टिकून ठेवलेलं. जर समजा कुठलाच स्त्रोत नसेल, जर बंद करावं लागलं तर मुलांचं भवितव्य काय, त्याचा सुद्धा पालकांनी विचार करणे गरजेचं. म्हणून आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगत असतो, शाळेचा सुद्धा विचार करा. आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा, जर शाळा जर टिकली तर विद्यार्थी टिकतील, आणि विद्यार्थी टिकले तर मला वाटतं या देशाची भावी पिढी या ठिकाणी घडवण्यामध्ये कुठेतरी एक मोठा हातभार लागेल. शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं इंग्रजीच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत म्हणून वाघिणीचं दूध आहे. शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. आणि मला वाटतं आज तीच परिस्थिती या ठिकाणी संपूर्ण देशभर असताना नारायणाचं एक आगळं नाव आहे. आज वेगवेगळे सामाजिक उपक्रम, या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प. कालच मी मेडिकल कॉलेजला गेलो, आमच्याकडे पेशंटला रक्त लागत होतं.
60 ते रिअल ग्रुप आहे, रक्त नाही आहे, परंतु तुम्ही आला पण कुठून तरी ऍडजस्ट करून देऊ. रक्ताचा एक थेंब जो जीवन मृत्यूच्या त्याच्यावर काठावर असतो, त्याचे प्राण वाचू शकतो. या भावनेतनं जसं मलिक सर सामाजिक सेवा करतात, समाज सेवा करतात, त्या भावनेतनं रक्तदान तुम्ही ठेवले. खरं तर आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावं. रक्तदानाचं महत्व ज्याला गरज असते रक्ताची, त्या पेशंटच्या नातेवाईकांना विचारा रक्तदानाचं महत्व काय. म्हणूनच आज एक विक्रमी मतदान आपण किमान 55 त्यांच्या वाढदिवसाच्या जेवढा वाढदिवस आहे तेवढा या ठिकाणी बॉटल्स या ठिकाणी रक्तदान होतील असा संकल्प आपण या ठिकाणी करायचा आहे. आज वृक्षारोपण सुद्धा आपण घेतलंय. एक प्रदूषणाचा बिघडता समतोल लक्षात घेऊन एक म्हणजे जोक नाही खरोखर सांगतो, यावर्षी पाऊस का पडला म्हणून, तर रस्त्यात ट्रॅफिकच नव्हती, पोल्युशनच झालं नाही म्हणून पाऊस जास्त पडला, असं काही लोक या ठिकाणी विनोदाने सांगतात. खरंही असू शकतं, कारण खरंच आहे रस्त्यात ट्रॅफिक नव्हती, पोल्युशन नव्हतं. जास्त पोल्युशन असल्यानंतर निसर्गावर सुद्धा त्याचा या ठिकाणी निसर्गाचं समतोल बिघडतं. परंतु मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं म्हणून पाऊस जास्त पडतो, दरवर्षी लॉकडाऊन नको, नाही तर मग पाऊस पडतो म्हणून लॉकडाऊन करा, असंही व्हायला नको. परंतु निश्चितपणे एक चांगलं सामाजिक बांधिलकीतनं या ठिकाणी आपण मलिक सरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आणि मला वाटतं मलिक सरांसारख्या एक चांगल्या माणसाचा निस्वार्थ, स्वतःचा कधीच स्वार्थ मलिक सरांनी बघितला नाही. नेहमीच लोकांकरता जे काही करता येईल ते करण्याची वृत्ती असलेला, प्रवृत्ती असलेला हा मलिक सर नावाचा एक व्यक्तिमत्व आपल्या शाळेचं एक मला वाटतं छत्र म्हणून या ठिकाणी काम करताय. असंच मलिक सर आम्हाला सर्वांवर असंच प्रेम आपलं या ठिकाणी असू द्या. अजून एक लढण्याची याच भागात अजून एक अशी सगळी मोठी कॅम्पस असलेली शाळा उघडा, पैठण रोडला उघडा, म्हणजे त्याचं इनॉग्रेशन लवकर करा, जेणेकरून शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं शिक्षण आपल्या माध्यमातून देता येईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. पुनच एकदा या चांगल्या आणि स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. मलिक सरांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा. आणि अचानक का होत नाही, वर्षभरानंतर तुम्हाला माझी आठवण झाली. खरं लॉकडाऊन मध्ये कोणीच बोलवत नव्हतं. कैंपस चल रहा है ऐसा, अपने शहर में भी चल रहा है कैंपस, रेसिडेंशियल कैंपस 2 इयर्स का चल रहा है कई स्कूल में. हमारा नाग वैली स्कूल है, हमारा स्टेपिंग स्टोन स्कूल है, लेकिन हम HSC पैटर्न पे चला रहे हैं. पहला डिफरेंस. दूसरा डिफरेंस कि हमारे यहाँ इंटीग्रेटेड कोर्स का चक्कर है, स्कूल प्लस IIT, स्कूल प्लस मेडिकल, ये किसी का नहीं है. 2 और तीसरा मेरा 15 साल का अपना एक्सपीरियंस शेयर कर रहा हूँ कि मेरे महाराष्ट्र के बच्चे, खास के अपने औरंगाबाद के बच्चों को मैं रोज अपने बच्चों को बोलता भी मीटिंग में हूँ कि बेटा तुम लोग लॉन्ग रेस के घोड़ा नहीं हो, तुम लोग कुछ दूर तक बहुत तेजी से चलते हो फिर थक जाते हो. हमको लॉन्ग रेस का घोड़ा चाहिए, 2 साल का घोड़ा चाहिए, 2 साल रन करने वाला. तो नाउ व्हाई आई एम ट्राइंग कि उसको अपने गाइडेंस में रख के 2 साल रखेंगे and then I will be able to give rank 1, 2, 3 from Aurangabad. The day when I will be able to produce rank 1, 2, 3, 4 from Aurangabad, Aurangabad will be highlighted in all over the country. औरंगाबाद का ये नाम होगा. आज भी औरंगाबाद पूना से ज्यादा रिजल्ट JEE मेंस में रखता, पूना से, जबकि पूना के कंपैरिजन में मेरा कोई पॉपुलेशन नहीं है, लेकिन JEE मेंस में पूना से ज्यादा अच्छा रिजल्ट रखता. The day when I will be able to keep them with residence here in the school, the result will be definitely number 1. And हम देखेंगे कि बच्चा मेरा 100 के अंदर, 10 के अंदर, 50 के अंदर रैंक लाने लगेगा. एक large number of students will join AIMS, a large number of students will join IIT. This is the main purpose to launch this residential campus. Otherwise, about 2,000 students are already studying in Narayana coaching center. This is residential school, residential plus 2 school. In this school, a student will stay here. 4 टाइम का उसको 4 टाइम खाना मिलेगा,
दो स्नैक, एक ब्रेकफास्ट, एक स्नैक्स और 2 लंच और डिनर, और रहने के लिए बेहतरीन फैसिलिटी मिलेगी। 24 आवर्स यहाँ पे 24 आवर में 12 आवर्स टीचर अवेलेबल रहेगा, 12 आवर्स टीचर अवेलेबल रहेगा डाउट्स एंड ऑल के लिए। दिस विल बी अ डिफरेंट टाइप एंड व्हाट वी आर ऑलरेडी रनिंग इन हैदराबाद, दैट इज व्हाई हैदराबाद में हर साल टॉप 10 में हम कम से कम 5 बच्चे लाते हैं, कम से कम टॉप 10 में किसी साल 6 बच्चा भी लाया है। दैट आई वांट टू डू हियर इन औरंगाबाद एंड फॉर दिस वी हैव लॉन्च्ड एंड आई होप कि गुरेले सर के हाथ से हुआ है, निश्चित ही पहले 2 साल में ही सफल होंगे, बहुत अच्छी सफलता प्राप्त है। थैंक यू सर।